मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांची पत्नी किरण राहत होते। 14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरण या 23 वर्षीय विवाहितेनं आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं। या घटनेनंतर किरणचा नवरा नागेश हा पत्नी वियोगानं रडत होता। त्याचवेळी किरणचे वडील देखील घटनास्थळी पोहोचले। किरणच्या वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही। किरणच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांना आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्याची विनंती केली। किरणनं आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला। याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला। यातील विवाहिता किरण सावंत आणि तिचा प्रियकर 20 वर्षीय निशांत सावंत यांचा काही महिन्यांपासून अफेअर सुरू होतं। विशेष म्हणजे या विवाहितेला 2 वर्षाची गोड मुलगी देखील आहे। आपण दोघे कायमचे पळून जायचं असं या दोघांनी ठरवलं आणि त्यातूनच ही भयानक खुनाची स्टोरी रचली गेली। यामध्ये किरण हिनं आत्महत्या केल्याचा बनाव रचायचा, यासाठी गवताच्या गंजीत पेटवून मृत्यू झाल्याचं दाखवायचं असं ठरलं। मात्र यासाठी कोणाचा तरी मृतदेह यात असणं आवश्यक असल्यानं किरण आणि निशांत यांनी बेवारस वेडसर महिलेचा शोध सुरू केला। 8 दिवसाच्या शोधानंतर पंढरपूरच्या गोपाळपूर जवळ एक वेडसर महिला तिच्या मुलाच्या शोधात फिरत असल्याचं निशांत याला दिसलं। यानंतर त्यानं तिला तिच्या मुलाला शोधून देतो असं सांगत पाटकळ येथील सावंत वस्ती इथं घेऊन आला। 2 दिवसापूर्वी तिचा गळा दाबून खून करून घटने दिवशी या गवताच्या गंजीत तिचा मृतदेह ठेवला आणि गवताची गंजी पेटवून दिली। त्यावेळी त्यांनी किरणचा मोबाईल या मृत महिलेच्या अंगावर ठेवला। रात्री 2:30 वाजेच्या सुमारास गवताची गंजी पेटण्यापूर्वी किरणला घरातून बाहेर बोलावलं आणि डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितलं। यानंतर गंजी पेटवून निशांत निघून गेला। आग भडकलेली पाहताच परिसरातील ग्रामस्थ आग विझवायला आले। यात निशांतही सामील होता। या गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसल्यानं किरण हिनंच आत्महत्या केली असं कुटुंबाला वाटलं। मात्र किरणच्या वडिलांना संशय आल्यानं पोलिसांनी तपास सुरू केला आणि या जळालेल्या मोबाईलवरून पोलिसांना संशय वाढला। सुरुवातीला पतीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना यात त्याचा हात नसल्याचं दिसलं। नंतर मोबाईल CDR वरून निशांतपर्यंत पोलीस पोहोचले आणि निशांतनं किरणच्या मदतीनं केलेल्या या सस्पेन्स खून प्रकरणाचा उलगडा केला। सध्या विवाहिता किरण आणि निशांत पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र स्वतःचा विवाहबाह्य संबंध झाकून कायमचं मजेत जीवन जगण्यासाठी एका निष्पाप वेडसर महिलेची हत्या करणाऱ्या या जोडीला पोलिसांनी त्यांचा इंगा दाखवत या प्रकरणाचा उलगडा केला। ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह।